यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून आज प्रियदर्शिनी उईके यांनी आपला पदभार घेतलाय। ते आपण आपल्यासोबत ते आहेत। नेमका काय व्हिजन आपलं आलं यवतमाळ शहरासाठी, जे निवडणुकीपूर्वी जे आश्वासन आपण दिले होते, काय नेमकं व्हिजन घेऊन तुम्ही आता काम करणार? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या पावलं पाऊल टाकायचा प्रयत्न करणार आहे। त्यांनी 100 दिवसाचा आराखडा दिला होता। तसंच नगर परिषदमध्ये इथे नगराध्यक्ष म्हणून माझा 100 दिवसाचा आराखडा जाहीर केलेला आहे। इथे 1% टॅक्स काढून देण्याचा सर्वप्रथम आमच्या मीटिंगमध्ये योजना केलेली आहे आम्ही, आणि तो सोबतच स्वच्छता आणि सौंदर्यीकरण यवतमाळ करण्याचा जो प्रस्ताव दिला होता, आधी विजन दाखवलं होतं, तो विजन पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न होणार आहे। यवतमाळ शहरामधले ज्या सर्व्हिस लाईन्स आहेत हे पूर्ण चोकअप झाले आहेत, अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहेत। या दृष्टीकोनातून कुठे आपले नगर परिषदेतून पावले उचलण्यात येणार आहेत? अतिक्रमणसाठी आम्ही नक्की ह्याच्याबद्दल विचार केलेला आहे, आणि लवकरच ते हटवण्याचा जे काही आम्ही मागे विजन जो दाखवला होता, म्हणजे मेंटेन केला होता, तर तो पुरेपूर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करणार आहोत। शहरात नागरिकांच्या दृष्टिकोनातून टॅक्सेशनचा काही भार कमी करण्याचा काही आपला प्रयत्न राहणार आहे? नक्कीच 1% टॅक्स काढण्याचा प्रयत्न असणार आहे, हा पहिल्याच मीटिंगमध्ये काढणार आहोत, आणि सोबतच जे मागणी राहील त्यावर पुरेपूर कर उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत। निश्चितच आपण जर पाहिलं तर 100 दिवसाचा आराखडा घेऊन आज नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात, आणि येत्या काळात 100 दिवसात जे नागरिकांना जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करण्याचा संकल्प या ठिकाणी ॲडव्होकेट प्रियदर्शिनी उईके यांनी केला आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।